एखाद्या चित्रपटाच्या यशामध्ये कलाकार, दिग्दर्शक आणि मार्केटिंग यापैकी कोणत्या गोष्टींचा सर्वात जास्त प्रभाव पडतो असं तुम्हाला वाटतं नेहमी? हा मुळातच टीम गेम आहे. त्यामुळे बरं. एका कुठल्या गोष्टीचा प्रभाव एकावर पडतो असं होऊ शकत असं नाही. नाही होऊ शकत. त्याला सगळं जुळून यावं लागतं. म्हणजे एक तर मुळात कथा सशक्त, पटकथा, त्याचे संवाद, मग तो दिग्दर्शक, कलाकार तर ते लिहिलंय त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. मग कलाकारांची एक कलाकारांचं वलय असतं ते पब्लिसिटी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जसं मी परत त्याच्यावर तेच झालं ना, तू काय करतोय हे लोकांपर्यंत पोहोचलंच पोचलंच नाही तर तरच तू तिथे. काय भारी कितीही कर कळणार कसं काय ते. त्यामुळे हा टीम गेम आहे. हा सगळे जे जसं चित्रपट बनताना एक मनुष्य काही करतो का? नाही. बरोबर ना? म्हणजे भरपूर आर्ट हात. डिपार्टमेंट, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट, म्युझिक असेल, डिरेक्शन डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, लाईट डिपार्टमेंट सगळे मिळून जेव्हा काम करतात त्यावेळेलाच तो चित्रपट बनतो. तसंच चित्रपटाच्या प्रमोशन आणि पब्लिसिटीच्या बाबतीत पण आहे, की हा टीम गेम आहे. बरोबर. म्हणजे लाईटमन जो होता ना, लक्षात ठेव, लाईटमननी सुद्धा लाईटमन तर वर्षातनं 10-20 चित्रपट करत असेल. हो, त्यांना पण कळते. त्यांनी पण जो चित्रपट केला ना, अरे यार ये तो मी केलेला पिक्चर आहे. तो अभिमानाने सांगतो. हां, मी केलं. मग त्यांनी ती पब्लिसिटी केली पाहिजे. तर सगळं टीम गेम आहे हा.